शिवकालीन शेअर मार्केट स्वराज्याची उभारणी आणि विस्तार करताना महाराजांचे जे अर्थशास्त्राबाबतचे ज्ञान आहे ते मोठमोठ्या अर्थतंत्रांना वेढवून टाकणारे आहे. 16व्या शतकात महाराज मागणी आणि पुरवठा म्हणजेच डिमांड अँड सप्लाय हे अर्थशास्त्राचे तत्त्व अंमलात आणून स्वराज्यातील महागाई नियंत्रणात ठेवल्या. रयतेकडून पैसे नसतील तर कर वसूल करण्याचे, धान्य रूपाने कर देण्याची सवलत महाराजांनी रयतेला तर दिलीच, पण रयतेची सोय करताना राज्याच्या तिजोरीत आर्थिक भर कशी पडेल याबाबत महाराज अत्यंत लक्ष असलेले पाहायला मिळतात. साऱ्याच्या रूपाने जमा झालेले धान्य गोदामात साठवून ठेवा आणि ते लगेच विकू नका, आणि विशेष म्हणजे जे जमा केले त्यात लोकल स्थानिक बाजारपेठेत माल विकू नका असे आदेश दिले. वस्तू ताबडतोब तिथल्या तिथेच विकायची म्हणले तर तिला भाव काय मिळणार हे उघडच आहे. पण रयतेवर कर रूपाने दिलेले अमूल्य धान्य गवडी मोलाने विकून दलालाची चांदणी आणि राज्याची आर्थिक तंगी होऊ देऊ नका. शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना धान्य वगैरे विशेषतः जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल एवढ्या प्रत्येकाकडे असेल तरी टंचाई निर्माण होते ती उन्हाळ्यात, आणि नेमके याच वेळी हा उचललेला माल जर दलाल आणि विक्रेत्यांनी विकायला काढला तर नक्कीच ते प्रचंड मागणी आणि पुरवठा हाय डिमांड अँड लेस सप्लाय याचा अतोनात फायदा घेऊन रयतेची तूट करतील. तेव्हा आपण सरकार जमा केलेला माल तेव्हा न विकता तो गोदामात साठवून ठेवा आणि मागणी सुरू होईल तेव्हा योग्य बाजारभावाने जेथे गरज असेल तेथे नेऊन विकावा असे महाराजांनी सांगितले. या संदर्भात एक अस्सल पत्रच पुरावा म्हणून मी येथे आवर्जून देतो, म्हणजे आपल्याला यातील मर्म सहज कळेल. 1676 प्रभावनाची सुभेदाराला महाराजांनी लिहिलेले पत्र. यावर प्रकाश टाकले ते पत्र असे. रयतेपासून ऐन जिनसाचे नक्कत घेत नव जाणे येणे, जिसनाचे ऐन जिनस घेऊन जमी करत जाणे, आणि मग वेलेचे वेले विकीत जाणे, की ज्या हुलेलेने महाग विकले आणि फायदा होय तर करीत जाणे. विक्रय येथे करावा आणि कोण्हे वेलेस कोण जिन्नसा विकावा, ते हंगामी जो जिनस विकासा जिनस तर पडून जाया नव्हे आणि विक्रा तरी महाग होय असे करणे. वस्तू कोठे विकाव्यात याबाबत महाराज सांगतात की जेथे टंचाई आहे किंवा गरज निर्माण झाली आहे अशा ठिकाणी हा माल विकावा, जेणेकरून दुर्गम भागात देखील दुर्मिळ वस्तू उपलब्ध होत राहतील आणि मागणीप्रमाणे पुरवठा करता राहील तर महागाई वाढणार नाही. आणि दुसरे म्हणजे अगदी स्वराज्याबाहेर जर मालाला चांगली वाढव भाव मिळत असेल तर तेथेही त्या वस्तूची जरूर विकाव्यात. याचे 3 फायदे महाराज सांगतात. एक म्हणजे आपल्याला माल विनाकारण पडू राहत नाही, दुसरे म्हणजे निर्यातीला वाव मिळतो, आणि तिसरा फायदा म्हणजे चांगला बाजारभाव असल्यामुळे सरकारी खजिन्यात तेवढाच फायदासुद्धा जमा होतो. वस्तू पडून ठेवायची नाही, स्वराज्याची वस्तू महाग होऊ द्यायची नाही आणि निर्यात करून फायदा देखील कमवावा, हे तेही सूत्र या पत्रातून महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात. शेअर बाजारात पण हेच तत्त्व सांगतात की आज खरेदी केलेला शेअर उद्या लगेच विकून तुम्ही मोठा फायदा करून घेऊ शकत नाही. तेव्हा शेअर घेऊन तो दीर्घकाळासाठी होल्ड करून ठेवावा लागतो. महाराज मालाच्या बाबतीत तेच सांगतात. वेळेच्या वेळी विकावा, म्हणजे जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत शेअर होल्ड करून ठेवावेत आणि चांगला भाव मिळाले तेव्हाच विकावेत. शेअर स्वरात देऊन चांगला भाव मिळाल्यावर विकावेत हे आमचे तत्त्वज्ञान महाराज 400 वर्षापूर्वी वापरत होते, आणि म्हणूनच स्वराज्याची आर्थिक प्रगती ही नेत्रपीदक अशी होती. रयतेला उत्पादन तयार करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा देणे, शेतकऱ्यांना कर त्याच उत्पादित केलेल्या वस्तूच्या रूपाने देण्यात सवलती देणे, आणि पुन्हा त्या हवा असल्यास माल कृत्रिम टंचाई कोणालाही निर्माण करू न देण्याची दक्षता घेतली पाहिजे तेथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देणे, ही सगळी कामे महाराज किती दूरदृष्टीप्रमाणे करीत होते. साहजिकच या साऱ्यांचा परिणाम असा झाला की स्वराज्यात एकही माणूस उपाशी नाही.
एकही माणूस बेकार नाही आणि एकही माणूस कर्जबाजारी नाही. आणि विशेष म्हणजे दारूसारख्या उत्पादनाला परवानगी नाही. तेव्हा एवढं सगळं असल्यावर स्वर्ग आणि नंदनवन काय वेगळे असते? या गोकुळातील सुख काय वेगळे असते का? रयत आर्थिकरित्या संपन्न व तर स्वराज्य सुखी हे समीकरण जाणूनच महाराजांनी रयत संपन्न त्यातूनच स्वराज्य संपन्न असे तत्त्व अंमलात आणून सर्वांना एक चांगले जीवन देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचा हा दूरदर्शी विचार जर आमच्या शेतकऱ्यांनी समजून घेतला असता तर आत्महत्या करण्याची वेळच आली नसती. सुगीच्या दिवसात खळ्यावरील पीक लगेच बाजारात न देता शेतकऱ्यांनी जर ते पीक धान्य चांगला भाव मिळेपर्यंत दम धरला तर शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळून शेती हा तोट्याचा उद्योग न ठरता फायद्याचा उद्योग ठरू शकतो. प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी अशी सहकारी तत्त्वावर गोदामे आणि शीतगृहे बांधली की मग कळेल महाराजांची शेती करण्याची पद्धत. तेव्हा शेतकऱ्यांनो, जगायचे असेल तर जागे व्हा, इतिहासातून शिका, वर्तमानात जगा आणि भविष्याचा वेध घ्या. शिवकालीन शेअर बाजाराची माहिती.